नमस्कार मित्रांनो, रोजच्याप्रमाणे आपली झालेली आहे आता सुट्टी आणि आपण लिफ्टमध्ये पार्किंगचं बटन दाबून थेट गेलो पार्किंगला. तर थोड्याशा आपल्याला टेअरकेसने पायऱ्या उतरून डायरेक्ट आपल्याला जावं लागतं पार्किंगमध्ये. पार्किंगमध्ये गेल्याच्या नंतर ह्या ठिकाणी आपली उभी आहे रिक्षा. मग काय, रिक्षामध्ये टाकली आपण बॅग आणि रिक्षाची फिरवली चाबी आणि पार्किंगमधून आपण आपली रिक्षा काढली बाहेर. कंपनीच्या बाहेर गेल्याच्या नंतर वरच्या पार्किंगमध्ये आपल्याला 2 मित्र भेटले आणि त्या मित्रांना घेऊन आपण डायरेक्ट गेलो बाहेर. बाहेर गेल्याच्या नंतर आम्ही तिथे चहा वगैरे घेतला. त्यांनी कॉफी घेतली आणि मी घेतला चहा. मग काय, चहा पार्टी झाली आणि आमचे मित्र निघाले घरी आणि त्यामुळे मी पण निघालो आता आपल्या घरी. मग मी पण रिक्षात बसलो आणि सरळ निघालो घराकडे जाताना मस्तपैकी आज पण मला रस्ता पूर्ण खुल्ला भेटला. आपल्या गाडीमधली CNG संपली होती म्हणून आपण CNG फुल करून घेतली. आणि मित्रांनो, फायनली मी पोचलो घरी. घरी पोचल्याच्या नंतर मस्तपैकी हातपाय वगैरे धुतले आणि मस्तपैकी आपण फ्रेश झालो. तर मित्रांनो, आता आपण फ्रेश झालेलो आहे मी आणि आता मस्तपैकी थोडंसं पलंगावर लोळा म्हणलं. पण पलंगावर पडल्या ना असं मस्त वाटते राव, कारण रिक्षामध्ये बसून कंबरड एवढं दुखते ना भयानक. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपल्या आईने बनवून दिलेले आहेत पोहे आणि ही आहे माझी आई, पाणी पण घेऊन आली. मित्रांनो, आता मस्तपैकी पोहे खायचे आणि 2 तास आराम करायचा आणि परत निघायचं आपण रिक्षा घेऊन. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.